तृतीयपंथीयांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची भेट घेतली। आम्हाला अमोलबद्दल जास्त विश्वास आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना समर्थन देऊन भेटायला आलो होतो असं त्यांनी बोलताना म्हटलंय। कीर्तीकरांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं। 10 मे रोजी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची रॅली होणार आहे। कन्नौज आणि कानपूरमध्ये त्यांच्या संयुक्त रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी काँग्रेसचे खासदारही उपस्थित राहणार आहेत। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची उद्या नंदुरबारमध्ये तोफ धडाडणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची जाहीर सभा होणार आहे। नंदुरबार शहरातील छत्रपती हॉस्पिटलच्या परिसरात ही सभा पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे। सध्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। संभाजीनगर धाराशिव नामांतराला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन फेटाळली। शहरांची नावं बदलल्यानं याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र हायकोर्टानं ही याचिका फेटाळली। राज्य सरकारनं औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या निर्णयाला आव्हान देत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका हायकोर्टानं फेटाळली। त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला। मुंबईत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर आहे। आतापर्यंत प्रवाशांकडून 20.84 कोटींची दंड वसुली झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत दंडाच्या रकमेत 20% वाढ झाल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे।